उन्हाळ्यात घराबाहेर पडण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवा. उन्हाळा सुरू झाला की बाहेर पडताना थोडी काळजी घेतली तर आपले आरोग्य सुरक्षित राहते. अनेक लोक घाईत घराबाहेर पडतात आणि छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. पण ह्याच छोट्या छोट्या गोष्टी उन्हाळ्यात मोठी समस्या निर्माण करू शकतात. अंगात अशक्तपणा येणे, डोके दुखणे, चक्कर येणे, त्वचेवर जळजळ होणे आणि किंवा उष्माघात होणे अशा अनेक त्रासांपासून वाचवण्यासाठी काही साध्या गोष्टी लक्षात ठेवणे खूप आवश्यक आहे. खाली आपण काही मुद्दे, जर आपण हे मुद्दे सवयीने पाळले तर उन्हाळ्यात बाहेर पडताना आपले शरीर सुरक्षित राहते आणि दिवसभर काम करताना देखील ताजेपणा टिकून राहतो. नंबर 1, घराबाहेर पडण्यापूर्वी पुरेसे पाणी पिण्याची सवय ठेवा. उन्हाळ्यात शरीरातील पाणी खूप वेगाने कमी होते. सूर्याची तीव्र उष्णता, घाम येणे आणि शरीराचे तापमान वाढणे यामुळे शरीरातील ओलावा कमी होत जातो. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी किमान 1 ते 2 ग्लास पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक लोक तहान लागली कीच पाणी पितात, पण उन्हाळ्यात तहान लागण्याची वाट पाहणे चुकीचे ठरते. पाणी आधीच प्यायले तर शरीर ऊर्जा टिकून राहते आणि उष्माघाताचा धोका कमी होतो. याशिवाय शक्य असल्यास पाण्याबरोबर ताक, लिंबू पाणी किंवा गूळ टाकलेले पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरते. अशा पेयामुळे शरीरातील क्षार टिकून राहतात आणि घामामुळे कमी झालेले पोषण पुन्हा मिळते. जर एखादा माणूस रिकाम्या पोटी उन्हात बाहेर पडला आणि पाणीही प्यायले नाही तर त्याला काही वेळातच चक्कर येऊ शकते. म्हणून घरातून बाहेर पडण्याआधी पाणी पिण्याची सवय लावली तर उन्हाळ्यातील अनेक त्रास सहज टाळता येतात. नंबर 2, डोक्यावर संरक्षण ठेवूनच घराबाहेर पडा. उन्हाळ्यातील सर्वात जास्त उष्णता थेट डोक्यावर पडते. डोक्यावर थेट सूर्यप्रकाश पडला की शरीराचे तापमान झपाट्याने वाढते, त्यामुळे उष्माघाताचा धोका निर्माण होतो. म्हणून बाहेर पडताना डोक्यावर रुमाल, टोपी किंवा ओढणी ठेवणे ही अत्यंत साधी पण प्रभावी सवय आहे. ग्रामीण भागात अजूनही अनेक लोक शेतात काम करताना डोक्यावर फेटा किंवा टॉवेल बांधतात. ही पद्धत केवळ परंपरा नाही तर आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी आहे. जर एखादा माणूस तासनतास उन्हात फिरत असेल आणि त्याने डोक्यावर काही संरक्षण घेतले नसेल तर त्याला डोके दुखणे, डोक्यापुढे अंधारी येणे किंवा अचानक अशक्तपणा जाणून येऊ शकतो. डोक्यावर कापड ठेवले तर सूर्याची थेट उष्णता कमी प्रमाणात शरीरात पोहोचते. त्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते आणि काम करण्याची ताकद टिकून राहते. नंबर 3, हलके आणि सैल कपडे घालूनच घराबाहेर पडा. उन्हाळ्यात कपड्यांची निवड खूप महत्त्वाची असते. जाड, घट्ट किंवा काळ्या रंगाचे कपडे घातले तर उष्णता शरीरात अडकून राहते आणि घाम जास्त येतो. त्यामुळे अंगात अस्वस्थता वाढते. म्हणून उन्हाळ्यात हलके, सैल आणि फिकट रंगाचे कपडे घालणे अधिक योग्य ठरते. सैल कपड्यामुळे शरीराभोवती हवा खेळती राहते, त्यामुळे घाम पटकन वाळतो आणि शरीर थंड राहते. अनेक वेळा लोकांना उन्हाळ्यात काम करताना अंगावर उकाडा जाणवतो, पण योग्य कपडे वापरले तर ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होते. कापडाचे कपडे उन्हाळ्यात सर्वात चांगले मानले जातात कारण ते घाम शोषून घेतात आणि शरीराला थंडावा देतात. जर एखाद्या व्यक्तीने जाड कृत्रिम कपडे घातले आणि उन्हात बाहेर पडले तर काही वेळातच त्याला प्रचंड उकाडा जाणवू लागतो. म्हणून कपड्यांची योग्य निवड ही उन्हाळ्यातील महत्त्वाची काळजी आहे. नंबर 4, रिकाम्या पोटी घराबाहेर पडू नका. उन्हाळ्यात शरीराची ऊर्जा लवकर कमी होते. जर एखादी व्यक्ती काहीही न खाता थेट उन्हात बाहेर पडली तर तिच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे किंवा अचानक घाम फुटणे हे असे त्रास होऊ शकतात. घरातून बाहेर पडण्यापूर्वी हलका पण पौष्टिक आहार घेणे खूप गरजेचे आहे. उदाहरणार्थ पोळी, भाजी, दही, फळे किंवा ताक यासारखे पदार्थ खाल्ले तर शरीराला पुरेशी ताकद मिळते. विशेषतः केळी, दही आणि ताक यासारखे पदार्थ शरीराला थंडावा देतात. अनेक लोक सकाळी घाईत असतात आणि काहीही न खाता कामावर किंवा बाजारात जातात, पण उन्हाळ्यात ही सवय धोकादायक ठरू शकते. शरीराला ऊर्जा मिळाली तरच ते उष्णतेचा सामना करू शकतात. त्यामुळे घराबाहेर पडण्याआधी थोडेसे का होईना पण काहीतरी खाणे आवश्यक आहे. नंबर 5, पाण्याची बाटली नेहमी सोबत ठेवा. उन्हाळ्यात बाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवणे ही खूप चांगली सवय आहे, कारण प्रत्येक ठिकाणी स्वच्छ पाणी उपलब्ध असेलच असे नाही. अनेक वेळा लोकांना तहान लागते पण जवळ पाणी नसते, त्यामुळे ते तहान सहन करत राहतात. यामुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते. जर आपण सोबत पाण्याची बाटली ठेवली तर वेळोवेळी थोडे पाणी पिणे शक्य होते. त्यामुळे शरीरातील ओलावा टिकून राहतो. विशेषतः प्रवास करताना किंवा कामासाठी दूर जाताना ही सवय खूप उपयोगी ठरते. शेतकरी, कामगार किंवा रोज उन्हात फिरणारे लोक जर ही सवय पाळली तर त्यांना उष्णतेचा त्रास कमी जाणवतो. त्यामुळे बाहेर पडताना पाणी सोबत ठेवणे ही एक छोटी पण अत्यंत महत्त्वाची सवय आहे. नंबर 6, शक्य असल्यास दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर पडणे टाळा. दुपारी साधारण 11 ते 4 या वेळेस सूर्याची उष्णता सर्वाधिक असते. या काळात बाहेर फिरल्यास शरीरावर उष्णतेचा सर्वाधिक परिणाम होतो. त्यामुळे शक्य असल्यास महत्त्वाची कामे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करणे अधिक योग्य ठरते. जर एखाद्या व्यक्तीला या वेळेत बाहेर पडणे अत्यावश्यक असेल
तर सावलीत थांबणे, वारंवार पाणी पिणे आणि थोडा थोडा आराम घेणे आवश्यक असते. अनेक वेळा लोक सतत उन्हात चालत राहतात आणि त्यामुळे त्यांना उष्माघाताचा धोका वाढतो. सूर्याची तीव्रता जास्त असताना थोडी काळजी घेतली तर शरीरावर होणारा ताण कमी होतो. त्यामुळे शक्य असेल तेव्हा दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळणे ही अत्यंत चांगली सवय आहे. नंबर 7, चेहरा आणि डोळ्याचे संरक्षण करणे विसरू नका. उन्हाळ्यात सूर्याची किरणे केवळ त्वचेलाच नाही तर डोळ्यांनाही त्रास देऊ शकतात. सतत तेजस्वी प्रकाशात राहिल्याने डोळ्यात जळजळ होते, पाणी येणे किंवा डोळे थकणे असे त्रास होऊ शकतात. म्हणूनच बाहेर पडताना चेहऱ्यावर ओढणी, रुमाल किंवा कापड बांधणे फायदेशीर ठरते. यामुळे धूळ, उष्ण वारा आणि थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षण मिळते. अनेक शहरांमध्ये धूळ आणि प्रदूषण जास्त असते. अशा ठिकाणी चेहरा झाकल्याने त्वचेचे नुकसानही कमी होते. डोळ्यांची काळजी घेतली नाही तर काही वेळाने डोळे लाल होणे किंवा जळजळ होणे सुरू होते. त्यामुळे बाहेर पडताना चेहरा आणि डोळे सुरक्षित ठेवणे ही देखील अत्यंत आवश्यक सवय आहे. नंबर 8 मित्रांनो, शरीराला थंडावा देणारे पदार्थ खाऊनच बाहेर पडा. उन्हाळ्यात शरीर आतून थंड ठेवणे खूप महत्त्वाचे असते. म्हणूनच घराबाहेर पडण्यापूर्वी शक्य असल्यास शरीराला थंडावा देणारे पदार्थ खाणे चांगले ठरते. उदाहरणार्थ दही, ताक, काकडी, टरबूज, खरबूज, केळी किंवा लिंबू पाणी असे पदार्थ शरीराला ताजेपणा देतात. हे पदार्थ शरीरातील उष्णता कमी करतात आणि पचनक्रियाही चांगली ठेवतात. विशेषतः दही आणि ताक हे उन्हाळ्यात खूप फायदेशीर मानले जाते. अनेक ग्रामीण भागात लोक कामावर जाण्यापूर्वी ताक पितात. यामुळे दिवसभर उन्हात काम केले तरी शरीरात ताकद टिकून राहते. जर एखादी व्यक्ती तिखट, तेलकट किंवा जड पदार्थ खाऊन लगेच उन्हात बाहेर पडली तर तिच्या शरीरात उष्णता जास्त निर्माण होते आणि त्यामुळे अस्वस्थता वाढते. म्हणून हलके आणि थंडावा देणारे अन्न खाणे ही चांगली सवय आहे. नंबर 9 मित्रांनो, घरातून बाहेर पडण्यापूर्वी हवामानाची स्थिती समजून घ्या. आजकाल हवामानामध्ये अचानक बदल होत असतात. काही दिवशी उष्णता खूप जास्त असते तर काही दिवशी गरम वारा वाहतो. म्हणून घराबाहेर पडण्यापूर्वी त्या दिवसाचे वातावरण कसे आहे हे थोडे समजून घेणे आवश्यक असते. जर त्या दिवशी उष्णतेचा इशारा असेल किंवा तापमान खूप जास्त असेल तर बाहेर पडताना अधिक काळजी घेणे गरजेचे असते. अशा वेळी जास्त पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे आणि वारंवार सावलीत थांबणे या गोष्टी पाळणे आवश्यक असते. कधी कधी लोक नेहमीप्रमाणे बाहेर पडतात आणि त्या दिवशी उष्णता जास्त असल्यामुळे त्यांना त्रास होतो. त्यामुळे बाहेर पडण्यापूर्वी परिस्थिती समजून घेतली तर योग्य तयारी करता येते. नंबर 10 मित्रांनो, घाई गडबडीत उन्हात धावपळ करू नका. उन्हाळ्यात शरीर आधीच उष्णतेचा सामना करत असते. अशा वेळी जर आपण खूप धावपळ केली तर शरीरावर आणखी ताण येतो. त्यामुळे घाई गडबडीत पळणे, जड सामान उचलणे किंवा खूप वेगाने चालणे टाळणे चांगले असते. अनेक वेळा लोक बस पकडण्यासाठी किंवा कामावर वेळेत पोहोचण्यासाठी उन्हात धावत असतात. यामुळे शरीराचे तापमान अचानक वाढते आणि थकवा पटकन येतो. काही लोकांना तर अशा वेळी चक्कर येऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यात शक्य तितके शांतपणे आणि सावकाश काम करणे अधिक योग्य असते. थोडा जास्त वेळ लागला तरी चालेल, पण शरीरावर अनावश्यक ताण देणे टाळले पाहिजे. नंबर 11 मित्रांनो, शक्य असेल तेव्हा सावलीचा आधार घ्या. उन्हाळ्यात बाहेर पडल्यावर सतत उन्हात चालणे टाळणे चांगले असते. शक्य असल्यास झाडांची सावली, इमारतीची सावली किंवा एखाद्या छपराखाली थांबणे फायदेशीर ठरते. यामुळे शरीराला थोडा आराम मिळतो. उन्हात सतत चालत राहिल्यास शरीर गरम होत जाते. आपण जर मध्येच 2 मिनिटे सावलीत थांबले तर शरीराला थंड होण्याची संधी मिळते. ही छोटी सवय उष्माघात टाळण्यासाठी खूप मदत करते. गावाकडे लोक उन्हात काम करताना थोड्या वेळाने झाडाखाली बसतात. ही सवय त्यांच्या अनुभवातून आलेली आहे. त्यामुळे सावलीचा उपयोग करणे ही खूप शहाणी गोष्ट आहे. नंबर 12 मित्रांनो, लहान मुले आणि वयोवृद्धांची विशेष काळजी घ्या. उन्हाळ्याची उष्णता लहान मुले आणि वयोवृद्ध लोकांना जास्त त्रास देते. त्यांच्या शरीराची उष्णता सहन करण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे त्यांना बाहेर नेताना अधिक काळजी घेणे आवश्यक असते. लहान मुलांना उन्हात जास्त वेळ खेळू देऊ नका. तसेच वयोवृद्ध लोकांना दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळायला सांगावे. जर त्यांना बाहेर जावेच लागले तर त्यांच्यासोबत पाणी, टोपी आणि हलके कपडे असणे आवश्यक आहे. कुटुंबातील प्रत्येकाने ही जबाबदारी घेतली तर घरातील वयोवृद्ध आणि मुलांचे आरोग्य सुरक्षित राहते. नंबर 13 मित्रांनो, शरीरात उष्णतेची लक्षणे दिसली तर लगेच विश्रांती घ्या. कधी कधी उन्हात फिरताना शरीर आपल्याला इशारे देत असते. अचानक डोके जड होणे, चक्कर येणे, खूप घाम येणे किंवा अशक्तपणा जाणवणे उष्णतेची सुरक्षिततेची लक्षणे असू शकतात. अशा वेळी लगेच सावलीत बसणे, पाणी पिणे आणि थोडा वेळ विश्रांती घेणे आवश्यक असते. जर या लक्षणाकडे दुर्लक्ष केले तर पुढे मोठी समस्या निर्माण होऊ शकते. अनेक लोक कामाच्या घाईत या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, पण शरीराचा इशारा ओळखणे ही खूप महत्त्वाची सवय आहे. नंबर 14 मित्रांनो, घरी परतल्यावर लगेच खूप थंड पाणी पिऊ नका. उन्हातून घरी आल्यावर लगेच खूप थंड पाणी पिण्याची अनेक लोकांची सवय असते, पण हे शरीरासाठी चांगले नसते. कारण बाहेरून शरीर खूप गरम झालेले असते आणि अचानक थंड पाणी घेतल्याने शरीराला धक्का बसू शकतो. त्याऐवजी आधी 2-3 मिनिटे शांत बसावे.
थोडे सामान्य पाणी घ्यावे आणि नंतर हळूहळू शरीराला थंड होऊ द्यावे. यामुळे घसा दुखणे किंवा सर्दी होण्याचा धोका कमी होतो. मित्रांनो, हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला आमच्या विषयावर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.